पुण्यामधला लक्ष्मी रोड आज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। पादचारी दिन आहे आणि त्यानिमित्ताने लक्ष्मी रोड आज बंद ठेवण्यात आलेला आहे। या रस्त्याचा वापर हा केवळ नागरिकांना आज चालण्यासाठी असणार आहे। रात्री 8 वाजेपर्यंत या रस्त्यावर आता कुठलीही वाहतूक होणार नाहीये, कुठली वाहनं येणार नाहीयेत आणि त्यामुळे सतत वर्दळ असलेला हा लक्ष्मी रोड पुणेकरांना वाहनांपासून मुक्त रस्त्यावर फिरण्याचा आज आनंद घेता येणार आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। 11 डिसेंबर हा पादचारी दिन म्हणून साजरा केला जातो। म्हणूनच पुणे महानगरपालिकेने आज पुण्यातील लक्ष्मी रोड हा पादचारी दिनासाठी खुला करण्यात आलेला आहे। खरं तर आज ह्या रस्त्यावरची वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। पुणेकरांसाठी हा रस्ता फक्त चालण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। खरं तर आज या ठिकाणी नो व्हेहिकल झोन म्हणून आजचा दिवस हा साजरा केला जातो। पुण्यातील हा प्रसिद्ध रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावर अनेक वर्दळ असते एरवी, मात्र आज पादचारी दिनानिमित्त हा संपूर्ण रस्ता आहे 3 किलोमीटरचा, हा फक्त चालण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। वॉकिंग ट्रॅक म्हणून हा रस्ता आज घोषित केलेला आहे। खरं तर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं वाहन येणार नाहीये। फक्त पुणेकरांनी या रस्त्याने चालावं याकरता या ठिकाणी हा रस्ता पादचारी दिन म्हणून आज घोषित केलेला आहे। कुंटेकर चौक तो टिळक चौकापर्यंतचा हा पूर्ण 3 किलोमीटरचा मार्ग आहे, तो पूर्णपणे आज वाहतुकीसाठी बंद असणार आहे। आणि आजचा जो दिवस आहे तो पादचारी दिन म्हणून साजरा केला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवळसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।